सर जे युद्ध चालू आहे त्याच्यामुळे जेएनपीटीच्या निर्यातीवरती काय फरक पडलेला आहे? जे युद्ध चालू आहे आता, जे अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात या देशांदरम्यानचं जे युद्ध चालू झालेलं आहे मागच्या 4 दिवसापासून, त्यामुळे व्यापार, एक्सपोर्ट संबंधीचा व्यापार तसेच आयात संबंधीचा व्यापार ह्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात त्याचा दुष्परिणाम झालेला आहे. या सगळ्या युद्धाच्या वातावरणामुळे सगळं वातावरण भीतीदायक वातावरण निर्माण झालेलं आहे. त्यामुळे काही काम होऊ शकत नाही आहे. या जेएनपीटीमधून कोणकोणत्या देशांमध्ये कुठले कुठले आपण इम्पोर्ट करतो किंवा एक्सपोर्ट करतो सामान? ह्या ज्या गल्फच्या जेवढ्या कंट्री आहेत इथून आपल्याला सुकामेवा आणि हा मोठ्या प्रमाणात आयात होत असतो. आणि या रमजानच्या वेळेला त्या सुकामेव्याचं फार महत्त्व असते. त्यामुळे व्यापाऱ्यांना मिळणारा जो फायदा होता तो ह्या युद्धाच्या परिस्थितीमुळे त्याचं मोठं नुकसान व्यापाऱ्यांचं झालेलं आहे. तसंच एक्सपोर्टचं पण नुकसान झालेलं आहे. यामध्ये कोणते कमीत कमी खराब होत नाही असे सामान आहे? यात खराब होत नाही असं सामान म्हणायला गेलं तर साखर असणार, तांदूळ असणार, डाळी असणार आणि इतर खाण्याचे पदार्थ असणार. जनरल काही बरेचसे हे खराब होणारे न होणारे पदार्थ आहेत. याच्या व्यतिरिक्त खराब होणारे पदार्थ पण आहेतच आतमध्ये. जसं कांदा आहे, फळं आहेत, भाज्या आहेत, कलिंगड आहेत. याच असे बरेच खराब होणारे पदार्थसुद्धा आतमध्ये आहेत त्याच्यामध्ये. यामध्ये प्रामुख्याने द्राक्ष आणि कांद्याचे कंटेनर जास्त प्रमाणात अडकलेले आहेत. द्राक्ष आणि कांदा याच्याबरोबर केळ्याचे सुद्धा कंटेनर या सगळ्या पोर्टच्या आतमध्ये आणि प्रवासात सगळ्या 3 ठिकाणी अडकलेले आहेत. रमजान महिना चालू आहे, याचा फरक किती पडू शकतो? रमजान महिन्यामुळे आखाती देशांमधले जे आपले भारतीय लोक आहेत किंवा आखाती देशातले परकीय लोक जी पण आहेत त्यांना मिळणारा या ज्या वस्तू आहेत ज्या त्यांच्या देशात मिळत नाही, ज्या आपल्या देशात मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात, त्या त्यांना न मिळाल्यामुळे त्यांचे मात्र फार कुचंबणा होणार आहे याच्यामध्ये. या स्थितीमध्ये काही सुधार झाला नाही तर किती फरक पडू शकतो या इंडस्ट्रीमध्ये? या स्थितीमध्ये सुधार नाही झाला तर ह्याच्यामध्ये मुख्यतः नुकसान होणार ते आमच्या शेतकरी बंधूंचं होणार. शेतीमाल जो आहे तो निर्यात होणार नाही. त्यामुळे त्याच्यावर अवलंबून असणारे इतर एक्सपोर्टर्स म्हणा, ट्रान्सपोर्टर्स म्हणा किंवा क्लिअरिंग एजंट म्हणा, त्याच्यावर अवलंबून असणारे इतर उद्योग या सगळ्यांचं ह्याच्यामध्ये नुकसान होणार आहे. एकूण बघायला गेलं तर किती आर्थिक नुकसान आतापर्यंत झालं असेल अंदाज? नुकसानाची गणना जर करायला गेलं तर ती मोजदातीच्या बाहेर आहे. इतकं प्रचंड नुकसान झालेलं आहे या सगळ्या इंडस्ट्रीचं, सगळ्या बाजूनं.